नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडते चॅनल आज काय नवीनवर। तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे अशी की ITIच्या ॲडमिशन संदर्भात पाहू शकता। बघा ITIची मेरिट लिस्ट जाहीर झालेली आहे। आता पुढे काय करायचे त्याविषयीची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। पुढे काय करायचे, तुमचे जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपण पाहणार आहोत। त्याचबरोबर आता पुढची जी काही मेरिट लिस्ट आहे ती कधी लागणार आहे त्याची देखील माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे, लगेच सर्वांनी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या। जोपर्यंत तुमचं ITIला ॲडमिशन होत नाही तोपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून केलं जात असताना केलं जात राहणार आहे। तर सर्वांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करून टाका, सर्वच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी माहिती मिळायला पाहिजे। तर बघा ITIची मेरिट लिस्ट जाहीर झालेली आहे। आता बघा ही जी काही मेरिट लिस्ट आहे ती आज त्या ठिकाणी सकाळपासून जाहीर झाली आहे, म्हणजे सकाळपासूनच विद्यार्थ्यांना SMS यायला सुरुवात झाली आहे। बहुतेक विद्यार्थ्यांना जे काही ट्रेड आहेत ते लागलेले आहेत, बाकीच्या विद्यार्थ्यांना लागलेले नाहीत। मग त्यांचं ॲडमिशन आता कसं होईल, पुढची जी काही प्रोसेस आहे ती काय आहे ती आपण या ठिकाणी पाहूया। तर बघा मित्रांनो, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। पाहू शकता बघा, तिसरा प्रवेश फेरीसाठी संस्था व व्यवसाय निहाय निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे व उमेदवारांना SMS द्वारे कळवणे। तर तुम्हाला आज तुमची निवड यादी जी ती त्या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे। पाहू शकता बघा, 9 ऑगस्ट 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत, म्हणजेच आज 5 वाजेपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी तुमची जी काही यादी आहे ती त्या ठिकाणी मिळाली असेल। बहुतेक उमेदवारांना SMS देखील आलेले असतील। ज्यांना SMS आले नसतील त्यांनी वेबसाईटवर जाऊन त्या ठिकाणी चेक करायचे तुम्हाला त्या ठिकाणी ट्रेड मिळालेला आहे किंवा नाही। मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की ह्या फेरीमध्ये तुम्हाला 5 बघा 1 2 3 4 5 पर्यंत जर तुम्हाला ट्रेड लागले असतील तर तुम्हाला ॲडमिशन या ठिकाणी कन्फर्म करावं लागणार आहे, नाहीतर तुम्ही पुढच्या फेरीसाठी त्या ठिकाणी पात्रच नसाल। जर तुम्ही 5 फेऱ्यांसाठी जर पहिल्या 5 मध्ये तुम्हाला जर ट्रेड लागला असेल तर तुम्ही ॲडमिशन तुम्हाला करावंच लागेल, आणि 6 ते 100च्या दरम्यानमध्ये जर तुम्हाला ट्रेड लागला असेल तर तुमची इच्छा आहे तुम्हाला ॲडमिशन करणे आहे किंवा नाही। ठीक आहे, आता बघा पुढचा महत्त्वाचा पर्याय असा आहे की तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी निवड झालेल्या संस्थेत उमेदवारांनी सर्व मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी उपस्थित राहून प्रवेशाची प्रत्यक्ष कारवाई करणे। ज्या उमेदवारांना जो काही ट्रेड मिळालेला असेल, फिटर आहे, इलेक्ट्रिशियन आहे, कोपा आहे, डिझेल मेकॅनिक आहे, नंतर MMV आहे, अशा पद्धतीने जे काही तुम्हाला ट्रेड तुम्हाला मिळालेले असतील तर ते तुम्ही त्या ठिकाणी स्वतः ज्या ITIमध्ये तुम्हाला ट्रेड मिळालेले आहे त्या ITIमध्ये जाऊन तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स घेऊन जाऊन तुमच्या प्रवेशाची जी काही प्रत्यक्ष कारवाई ती त्या ठिकाणी करण्यासंदर्भात तुम्हाला उद्यापासून म्हणजेच 10 ऑगस्ट 2024 सकाळी 9 वाजल्यापासून ते 14 ऑगस्ट सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला ॲडमिशन्स करता येणार आहेत। ठीक आहे, या ठिकाणी पुढला प्रकार देखील सांगितलेला आहे की पहिल्या 5 विकल्पांपैकी एका विकल्पानुसार जर जागा मिळाल्यास प्रवेश निश्चित करावा लागेल। अशा उमेदवाराने प्रवेश निश्चित केला अथवा नाही केला तरीही त्यास केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या चौथ्या प्रवेश फेरीमध्ये सहभागी होता येणार नाही। तर पहिल्या 5 पैकी जर तुम्हाला ट्रेड लागला असेल, तुम्ही ॲडमिशन केलं अथवा नाही केलं तरी तुम्ही पुढच्या फेरीसाठी पात्र नाहीत। ज्या उमेदवारांना विकल्प क्रमांक 6 ते 100 मधून जागा वाटप झाली आहे त्यांची इच्छा असेल तर ते प्रवेश निश्चित करू शकतात, पण असे प्रवेश निश्चित केलेले उमेदवार केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या चौथ्या प्रवेश फेरीमध्ये सहभागी होऊ शकणार नाहीत। ठीक आहे, जसं आपण MST CET वगैरेमध्ये पाहतो बेटरमेंटचं ऑप्शन या ठिकाणी नसतं। जर तुम्ही ॲडमिशन केलं तर तुमचं पुढच्या फेरीसाठी तुम्ही पात्र नसणार आहात। ठीक आहे, 10 ऑगस्ट 2024 सकाळी 9 वाजल्यापासून म्हणजेच उद्यापासून ते 10 ऑगस्ट 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला ॲडमिशन्स त्या ठिकाणी करता येतील। त्यानंतर पुढे बघा, पुढचं आहे की चौथ्या प्रवेश फेरीसाठी जर आपण पाहिले तर बघा, चौथ्या प्रवेश फेरीसाठी उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने संस्थानिहाय विकल्प सादर करणे आणि ज्यांनी सादर न केले तर त्यांच्या पूर्वीच्या फेरीमध्ये जे काही ऑप्शन्स असतील तेच विचारात घेतले जातील। आता बघा 10 ऑगस्ट 2024 सकाळी 9 वाजल्यापासून म्हणजेच उद्यापासून तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायला त्या ठिकाणी सुरुवात होईल। ऑप्शन फॉर्म तुम्हाला उद्यापासून भरता येणार आहेत। ठीक आहे, उद्यापासून सकाळी 9 वाजल्यापासून तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरता येईल। 14 ऑगस्ट सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुमचे ऑप्शन फॉर्म चालू राहणार आहेत। त्यानंतर तुम्हाला ऑप्शन्स फॉर्म भरता येणार नाही। आता ह्या फेरीमध्ये देखील महत्त्वाचं घ्या, चौथ्या फेरीमध्ये तुम्ही जेवढे ट्रेड टाकाल बघा 1 पासून ते 100 पर्यंत जेवढे ट्रेड तुम्ही टाकणार आहात त्या ट्रेडपैकी कोणताही ट्रेड जर तुम्हाला मिळाला तर तुम्हाला ॲडमिशन करावं लागेल। ठीक आहे, बघा या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं आहे, पहिल्या ट्रेडपासून ते 100व्या नंबरच्या ट्रेडपर्यंत म्हणजेच तुमच्या ऑप्शन फॉर्ममध्ये कुठलाही ट्रेड असेल, जो ट्रेड तुम्ही टाकलेला आहे
तो जर ट्रेड तुम्हाला लागला तर तुम्हाला ॲडमिशन कन्फर्म करावं लागेल. तुम्ही पुढच्या फेरीसाठी पात्र नाही राहणार आहात. आणि जर तुम्ही त्या ठिकाणी तुमचा नंबर लागला नाही तर तुम्ही पुढच्या 5व्या फेरीसाठी पात्र असणार आहात. ठीक आहे, हे लक्षात घ्या. 4थी फेरीची जी काही मेरिट लिस्ट आहे ती कधी लागणार आहे तर 20 ऑगस्ट रोजी तुमची पुढची फेरीची मेरिट लिस्ट सायंकाळी 5 वाजेपर्यंत लागेल. म्हणजे सकाळपासूनच तुम्हाला SMS यायला सुरुवात होऊन जाणार आहे. तर सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी तुम्हाला सांगितलेली आहे. अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी होती. विद्यार्थ्यांना कळत नाही आणि त्यामुळे त्यांचं त्या ठिकाणी बघा बहुतेक विद्यार्थी असतात, सर माझा दुसरा नंबरचा ट्रेड होता, मी ॲडमिशन केलं नाही, मग आता मी पुढच्या फेरीसाठी पात्र आहे का, ऑप्शन फॉर्म भरू का? तर असं होत नाही. मी जे काही व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगत असतो ते अतिशय महत्त्वाचं असतं. व्यवस्थितरित्या ऐकायचं आहे आणि समजून घ्यायचं आहे. तर बघा ह्या ठिकाणी पहिल्या 5मध्ये जर तुम्हाला ट्रेड लागला असेल तर तुम्हाला ॲडमिशन तुम्ही केलं अथवा नाही केलं तरी तुम्ही पुढच्या फेरीसाठी पात्र नाहीत. त्यामुळे ॲडमिशन करूनच घ्या जर ट्रेड लागला असेल तर. ठीक आहे, तर महत्त्वाची माहिती आपण पाहिलेली. अपेक्षा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. कुठली अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.